मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. बोरघाटातील खोपोली बायपास जवळ 3 ट्रकचा थरारक अपघात झाला असून यात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. खोपोली बायपास जवळील ढेकू गावाच्या हद्दीत किलोमीटर 38 जवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीव्र उतारावर एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचे समजतेय. कलरचे डबे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने इतर वाहनांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कर्नाटक पासिंग असलेल्या KA 562199 या ट्रकचा चालक आणि क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर राजस्थान पासिंग ट्रक आणि एका कंटेनरचे चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे ट्रकमधील पेंट आणि इतर सामान रस्त्यावर विखुरले असून महामार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, IRB यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यंत्रणेनं क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून केवळ 1 लेन वाहतुकीसाठी सुरू केली आहे. दरम्यान जखमींवर कळंबोली येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोपोली बायपास जवळील 4 वाहनांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच हा दुसरा मोठा अपघात घडल्यानं एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.